स्थान आहे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ या संघाचे जे प्रवक्ते आहेत सुनील आंबेकर त्यांनी आपली भूमिका स्पष्ट मांडली आहे की औरंगजेबाची कबर हा मुद्दा हा संयुक्तिक ठरणार नाही. त्यांनी बजरंग दल आणि विश्व हिंदू परिषदाचे काय आम्ही हे सातत्याने म्हणतोय, पण आम्ही म्हटलं की औरंगजेबांचा बाप होतो, आम्ही औरंगजेबाची औलाद होतो. आता सुनील आंबेकर बोलतायत, आता हे सुनील आंबेकरांचा बाप कोणी सांगावं बोलणाऱ्यांनी. मी सुनील आंबेकर आणि आरएसएस यांचं मनापासून अभिनंदन करतो की त्यांनी भूमिका घेतली. हे महाराष्ट्र पेटवण्याची जी कामं चालू आहेत, 350 वर्षापूर्वीची कबर, माझ्या राजाची, माझ्या धाकल्या धण्याची, ताराबाईची, शौर्याची ओळख म्हणजे औरंगजेबाची कबर आहे. हे आता आम्हाला पण उघड भूमिका घ्यावी लागेल की युद्धासाठी आलेला औरंगजेब आपल्या घरीही जाऊ शकला नाही. कोणामुळे? शिवाजी महाराजांमुळे, संभाजी महाराजांमुळे, ताराबाईमुळे. आणि अखेरीस त्याचं थडगं त्याच्या घरी नाही झालं, त्याचं थडगं आमच्या इथे उभं राहिलं, आमच्या महाराष्ट्रात. आणि ती आमच्या शौर्याची निशाणी आहे की औरंगजेबाला आमच्या इथेच गाडावा लागला, पुरावा लागला. अफजल खान ही आमच्या शौर्याची निशाणी आहे की शिवाजी महाराजांची हत्या करायला आलेला आणि आमच्याच काही जणांना साथीला घेतलेल्या अफजल खानाला अखिलेश आम्ही इथेच गाडला. तो गाडलेला अफजल खान ही आमच्या शौर्याची निशाणी आहे. हे आमचं शौर्य पुसण्याचं काम काही जण करत होते. आज बरं झालं आरएसएसने त्यांचेच कान टोचले. परंतु सुनील आंबेकर पुढे पत्रकार परिषद, मी आरएसएसचा कट्टर विरोधक आहे, त्यांचा वैचारिक विरोधक. पण काही वेळेस काही भूमिकेचं अभिनंदन करावं लागेल, तसं मी त्यांच्या भूमिकेचं अभिनंदन करतो. कारण का आम्ही औरंगजेबाबद्दल बोलणं असतो ते आतापर्यंत राग लागेल. औरंगजेब याचा बाप आहे, औरंगजेब याचा खानदारातला आहे, काय बोलणार? औरंगजेब आमचा बाप काढण्यात तर किती जणांना मजा येत असते. अरे पण तुम्ही आमच्या महाराजांचं शौर्य पुसताय. औरंगजेब जिथे पुरला गेलाय तो आमच्या महाराजांच्या शौर्याची निशाणी आहे की घरी जाता आला नाही त्याला इथेच मरावं लागलं आणि इथेच काढलं आम्ही त्याला. शिवाजी महाराजांची हत्या करायला आलेला अफजल खान, त्याची कबर ही आमच्या महाराजांच्या शौर्याची, बुद्धीची, त्यांच्या हुशारीची, त्यांच्या गनिमी काव्याची ओळख आहे. तुम्हाला त्या सगळ्या ओळखी पुसायच्या आहेत. कारण का कालानुरूप आतापर्यंत इतिहासाने हे कायम दाखवून दिलंय की महाराष्ट्रातला एक विशिष्ट गट हा कायम शिवाजी महाराज, संभाजी महाराजांच्या विरोधात होता. तेव्हाही होता, कालही होता आणि आजही.